morning to all of you. Welcome to COPA Virtual Classroom. Payment Receipt Voucher Entry in Tally ERP 9.0. Computer Operator and Programming Assistant. Presented by Mr. G.B. Deshmani, Government Industrial Training Institute, किनवट, डिस्ट्रिक्ट नांदेड. तर आज आपण पेमेंट रिसिप्ट या दोन्हींचं वाउचर एंट्री असणारं पाहणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लेजर बनवायचे कसे त्यामध्ये दोन प्रकारचे लेजर पाहिले होते. एक सिंगल लेजर आणि मल्टिपल लेजर. आज आपण वाउचर एंट्री असणारं पाहणार आहोत. ओके, तर आपण हे स्टार्ट करतोय. मी मिनिमाइज करतोय. पहा, आपल्याला टॅली ERP 9.0 हे ॲप्लिकेशन ओपन करायचे. मी ऑलरेडी मिनिमाइज करून ठेवलेलं आहे, ओपन करून ठेवलेलं आहे. आपण श्री साई सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम असणारं करतोय. तर आता पहा, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जी वाउचर एंट्री करायची, तर वाउचर एंट्री करण्यासाठी आपण काय करणार, या ठिकाणी ट्रान्झॅक्शन जे आहे गेटवे ऑफ टॅलीमध्ये ट्रान्झॅक्शन्समध्ये अकाउंटिंग वाउचर घ्यायचं आहे. हे अकाउंटिंग वाउचर घेतोय. अकाउंटिंग वाउचर घेतल्याच्या नंतर आपल्याला फंक्शन कीचा वापर करून F5, आता ऑलरेडी माझ्याकडे पेमेंटच ओपन झालेला आहे, पण फॉर एक्झाम्पल आपल्याला F6 घेतलं तर रिसिप्ट येते. ठीक आहे, म्हणजे जे फंक्शन कीचा वापर करून आपल्याला वापरता येते. आता पहा, येतं इकडच्या बाजूला हा जो आपला राईट पॅन आहे, त्या राईट पॅनमध्ये F5 म्हणजे पेमेंट, म्हणजे F5 ही फंक्शन की वापरल्याच्या नंतर पेमेंट हे ओपन होईल. मी काय करतोय, कीबोर्डवरनं F5 असणारं प्रेस करतोय. बघा, पेमेंट ओपन झालेलं असेल. आता पेमेंट ही वाउचर एंट्री जी आहे, तर याचा नेमका वापर काय आहे पहा. तर पेमेंट या वाउचरमध्ये आपल्या बिझनेससाठी केलेलं पेमेंट, म्हणजे आपण जे एखाद्याला कॅश देतोय, पैसे देतोय, म्हणजे बिझनेसच्या संदर्भात, फॉर एक्झाम्पल आपली सॅलरी असेल, काही वेजेस असेल, जे काही लाईट बिल असेल, म्हणजे कोणत्याही प्रकारचे जे खर्च आहे आपल्या पेमेंट, म्हणजे खर्च केलेली कॅश, कोणाला पैसे आपण दिलेत, ते दिलेला खर्च आपण या पेमेंटमध्ये, थोडे साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये असं म्हणू आपण, की आपण बिझनेससाठी जी पैसे देतोय त्याच्या सर्व एंट्री आपण पेमेंटमध्ये करणार आहोत. तर आता पहिली एंट्री करतोय आपण. बघा, आणि आपण जो व्यवहार केला आहे तो कॅश केलेला आहे, म्हणून आपण कॅशमध्ये एंट्री घेतोय. पहा, या ठिकाणी अकाउंटमध्ये येतोय. अकाउंटमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला उजव्या बाजूला या ठिकाणी लिस्ट ऑफ लेजर अकाउंट्स. आता तुम्ही ती बँकेच्या मार्फत चेक वगैरे दिलाय का नाही, तर आपण काय केलं, कॅश पेमेंट केलंय. तर मी काय करतोय, कॅश घेतोय. या ठिकाणी घेतले कॅश. नंतर पर्टिक्युलर्समध्ये आपल्याला काय, आपण कुणाला पेमेंट दिलंय, आपण काय केलंय, सॅलरी दिली. आता ही जी आहे ती इथून आपण लेजर जे बनवले ते घेतोय सॅलरी. आता किती सॅलरी दिली आपण, 5,000 रुपये. आपण किती सॅलरी दिली, 5,000 रुपये सॅलरी आपण या ठिकाणी दिलेली आहे. आता या ठिकाणी नरेशन म्हणून आहे, मी एक आठवण राहावी म्हणून एक लिहितोय ते असणार. त्या ठिकाणी बिंग सॅलरी पेड इन कॅश फ्रॉम मंथ ऑफ एप्रिल असं लिहिलं. मला आठवणीत मी एप्रिलचं असणारं पेमेंट याला केलेलं आहे. एंटर मारतोय, ॲक्सेप्ट करायचे, पुन्हा एंटर मारतोय. येस, एक एंट्री झाली आपली. नंतरची एंट्री घेतो आपण, ही सुद्धा कॅशच करतोय. कॅश रेंट, मी काय केलं आहे, भाडं, जे दुकानाचं भाडं आहे ते दुकानचं, म्हणजे आपल्या कंपनीच्या मालकाला भाडं दिलं आहे, रेंटवर आहे. रेंटमध्ये आपण एक 2,000 रुपये भाडं आहे आपल्याला.
2,000 रुपये असणारं भाडं घेतलं, ते असणार आपण या ठिकाणी देतोय. नरेशनमध्ये काही जर आठवण राहण्यासाठी लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. नंतर आपण लाईट बिल आहे, सॉरी आपल्याला पहिलं काय कॅश, आपण पेमेंट कोणत्या पद्धतीने केलं ते घ्यायचं. कॅश लाईट बिल आपण 500 रुपये आलं होतं, ते 500 रुपये असणारं पेमेंट केलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण एस करतोय. एस केल्याच्यानंतर अशा पद्धतीनं आपण काय केलं, या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे. आता पेमेंट या वाउचरमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की पेमेंटमध्ये कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट नेहमीच काय होतं, क्रेडिट होतं, जमा होतं. या ठिकाणी पेमेंट हे काय होतं, नेहमी क्रेडिट होतं, म्हणजे जमा होतं. ओके. नंतर आता आपण हे पेमेंट वाउचर घेतलं. आता पेमेंट वाउचर झाल्याच्यानंतर मी एस्केप करतोय. एस्केप केल्याच्या नंतर आता हे ज्या एंट्र्या केल्यात आपण, त्या केलेल्या एंट्र्या पाहायच्या कसं, म्हणजे एंट्री काय झालंय ते नेमकं आपल्याला लक्षात येऊन जाईल तुमच्या. आपण काय करतोय, या ठिकाणी रिपोर्ट्समध्ये यायचं आहे, डिस्प्लेमध्ये यायचं आहे, डे बुक पाहायचं आहे. बघा डे बुकमध्ये आपल्याला दाखवलं या ठिकाणी. डे बुकमध्ये पहा, हे डे बुक या ठिकाणी फॉर 1 एप्रिल 2020 म्हणजे आपली जी डेट आहे ती आजची सेट केलेली आपण, ती असणारी 1 एप्रिल 2020. 1/4/2020ला आपण काय केलं, सॅलरी दिली. कुणाला दिली सॅलरी, जे आपण त्याला जी समजा सॅलरी दिली ती असणारी तुम्हाला एंट्री दिसते. आता पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1/4/2020 सॅलरी अकाउंट पेमेंट केलं आहे. वाउचर टाईप कोणता आहे, पेमेंट. वाउचर नंबर काय, 1. ठीक आहे. डेबिट अमाऊंट्स इनवर्ड क्वांटिटी. आता बघा डेबिट, जसं मी तुम्हाला पहिल्या सेकंड लेक्चरला सांगितलं होतं गोल्डन रूल्स. आता खूप महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की कोणत्या गोल्डन रूल्समध्ये हा असणारा बसला. जसं सॅलरी अकाउंट जे आहे ते सॅलरी अकाउंट कोणत्या गोल्डन रूल्समध्ये येते पहा. आता आपण काय झालं आहे, बिझनेसवर खर्च केला आहे. बिझनेसवर खर्च केला आहे म्हणजे हा झालेला खर्च बिझनेसवर झाला आहे. तर आपल्याकडं जे आहे तर नॉमिनल रूल्स जो आहे, नॉमिनल अकाउंट जे आहे आपलं, त्या नॉमिनल अकाउंटमध्ये आपला जो रूल्स आहे काय, आपण जसं सॅलरी, रेंट, वेजेस, बिल, पे बिल, रिसिवेबल हे देतोय, त्याचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आता एक्सपेन्सेस झाला आहे आपला, सॅलरी आपण दिली म्हणजे हे काय खर्च आहे आपला, तो खर्च काय व्हायला पाहिजे, आपला रूल्सच आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर आपला खर्च कुठं पडला बघा, डेबिट अमाऊंट म्हणजे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तसंच रेंट अकाउंट सुद्धा कुठं पडलं आहे, डेबिट झालं आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जे काय तुमचे खर्च झालेत आणि जे काय तुमचे लॉस झालेत ते सर्व असणारे कुठं पडणार आहे, डेबिट होणार आहे. त्या रूल्समध्ये बसला का, ओके, तर आपली एंट्री बरोबर आहे. नंतर लाईट बिल अकाउंट, लाईट बिल सुद्धा काय, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, सगळे जे खर्च आहेत आणि तुमचे जे लॉस आहेत ते काय करा, नावे करा, ते हे डेबिट. अशा प्रकारे आपण पेमेंटची एंट्री या ठिकाणी घेतलेली आहे. ओके. आता मी बॅक येतोय, पाठीमागे येतोय. आपण यानंतर रिसिप्टची एंट्री असणारी पाहणार आहोत. या ठिकाणी काय करायचं आहे, अकाउंटिंग वाउचरमध्ये यायचं आहे. अकाउंटिंग वाउचरमध्ये आल्यानंतर F6 फंक्शन की आपल्याला वापरायची. पहा इकडच्या बाजूला दाखवते आपल्याला F6 रिसिप्ट. आपण या ठिकाणी आलो आहे. आता रिसिप्टमध्ये आपल्याला सुद्धा एंट्री घ्यायची, कॅशच आहे. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी की रिसिप्टमध्ये कोणत्या एंट्री घ्यायच्यात. रिसिप्ट वाउचर जो आहे ते रिसिप्ट वाउचरमध्ये अशा एंट्री घ्यायच्या की तुमच्या कंपनीमध्ये आलेली कॅश, कोणत्या पद्धतीने कॅश आली तुमच्याकडं, म्हणजे काही फायदा झाला असेल, ती काही पैसे येणारे जे पैसे आहेत ते आलेल्या पैशाची किंवा कॅशच्या एंट्र्या रिसिप्टमध्ये घ्यायच्या. ओके. तर आपण कॅश घेतोय. कॅशमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी बिल रिसिवेबल. आता बिल रिसिवेबलमध्ये आपल्याला किती रुपये आले बघा, बिल रिसिवेबलमध्ये आपल्याला पैसे आले 5,000 रुपये आले. ठीक आहे.
हे 5,000 रुपये आपण या ठिकाणी घेतले. याला काही नरेशन तुम्ही लिहू शकता. बिंग बिल रिसिवेबल असं, म्हणजे आठवण राहण्यासाठी. येस. नंतर कॅश करतोय. कॅश केल्याच्या नंतर आपल्याला रिसीव कॅपिटल, सपोज कॅपिटल अकाउंट, कारण बिझनेस आपण भांडवल म्हणून आपण काय केलं, 1,00,000 रुपये आपल्या बिझनेसमध्ये असणारे टाकले होते. तर 1,00,000 रुपये आपण काय केलं, 1,00,000 रुपये आपण बिझनेसमध्ये टाकलेले आहेत. नंतर कॅश, त्याच्यानंतर आपण कमिशन काही आलं आपल्याला, कॅश घेतोय, कॅश करतोय. कॅश काय होतं आपल्याला, कमिशन रिसिवेबल. कमिशन रिसिवेबल किती आलं होतं आपल्याला, कमिशन आलं होतं 5,000 रुपये. पण ते 5,000 घेतले. ते घेतल्याच्या नंतर याचं काय असेल तर आपण लिहू शकतो तसं, बिंग कमिशन रिसिवेबल, शॉर्टकट करतोय, फ्रॉम लोन, म्हणजे आपल्याला काही लोनचं कमिशन आलेलं आहे. ठीक आहे. नंतर एंटर. ठीक आहे. आता आपण अशा प्रकारे 3 एंट्र्या केल्यात. आता मी बॅकला येतोय. आपल्याला माहीतच आहे बॅकला जाण्यासाठी एस्केप वापरायचे. ठीक आहे. आता ह्या केलेल्या एंट्र्या, रिसिप्टच्या एंट्र्या पाहायच्यात आपल्याला. आता रिसिप्टच्या एंट्र्या पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा आणखी तसंच डिस्प्लेमध्ये जायचे, त्याच्यामध्ये डेबुकमध्ये जायचे. डेबुकमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला पहा रिसिप्टच्या एंट्र्या दाखवलेल्या दिसतील तुम्हाला. ऐका, बिल रिसिवेबल अकाउंट रिसिप्ट 1 तर 5,000 रुपये. आता पहा, आपला रूल्स लगेच लक्षात घ्यायचा आहे. रिअल अकाउंटचा रूल्स काय आहे, जसं डिबिटचा काय होता, डिबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे तुमचा जो खर्च झाला आहे तो काय होणार, डिबिट. आत्ताच पाहिलं आपण पेमेंटमध्ये. आता म्हणतो रूल्स काय म्हणतोय, क्रेडिट ऑल इन्कम. आपला रूल्स काय म्हणतोय, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आता आपलं जे पैसे आलेत आपल्याला, जे आलेले पैसे काय होणार आहेत, जमा होणार आहेत. कुठे जमा होणार आहेत पहा. तर आपण हे 5,000 रुपये आलेत, हे असणारं काय आपलं क्रेडिटमध्ये आलं. त्याच्यानंतर असणारं हे 1,00,000 रुपये आपलं कॅपिटल भांडवल म्हणून वापरले, हे सुद्धा 1,00,000 रुपये. आणि हे कमिशन रिसिवेबल अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये 5,000. म्हणजे आपला रूल्स तुमच्या लक्षात आला असेल. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. तुमचाला जे इन्कम आलंय, जे मिळालंय, ते मिळालेलं इन्कम कुठे येणार आहे, ते तुमचं जमा होणार आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पेमेंट वाउचर आणि रिसिप्ट वाउचर यांच्या एंट्र्या पाहिलेल्या आहेत. बॅकला येतोय मी. तर हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलेल्या असतील एंट्र्या. ओके, थँक्यू.